तुम्हाला सांगतो एवढं पॅक झालं आहे, जर्किन घातले, हातात हँड ग्लोव्ज आहे, वरनं हेल्मेट होतं, खाली चांगले शूज पण घातले, तरी पण एवढी बेकार थंडी वाजती ना. खाली माणूस एवढा भोळा माणूस आहे ना की कुठं पण जातो आणि कचरा करून टाकतो बघा. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय मंडळी. तर पुन्हा एकदा आपण भेटलेलो आहे आपल्या ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर. खरं तर आपला प्लॅन ठरला होता की गणपतीपुळेला जायचा, पण आता तो कॅन्सल झाला. त्याची पण एक छोटी स्टोरी आहे ती तुम्हाला नंतर पुढे सांगतो. तर आता आपण निघालेलो आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पुण्यात असलेलं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर, आणि पुढं आपण भीमाशंकर करून जाणार आहोत शिवनेरीला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भीमाशंकरला कोणते ठिकाण बघण्याचे, त्यासोबतच कसं भीमाशंकरला वगैरे जायचं याची सर्व डिटेल माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर आपले जवळजवळ 10-12 पोरं होती, पण हळूहळू कमी होत. आता मी फायनल चौक चाललेलो आहे आणि बघू, प्रवास चांगलाच होऊ द्या. गणपती बाप्पा. जे तुम्हाला समोर दिसत आहे ते चास्तमन धरण आहे, बीबी गावाच्या काठावर ते धरण आहे बांधलेलं आहे. आणि इथनं जवळजवळ आपलं भीमाशंकर अजून 50 किलोमीटर आहे, म्हणजे अजून आपल्याला जवळ 1 तास जाईल. तुम्हाला सांगतो एवढं पॅक झालं आहे, जर्किन घातले, हातात हँड ग्लोव्ज आहे, वरनं हेल्मेट होतं, खाली चांगले शूज पण घातले, तरी पण एवढी बेकार थंडी वाजती ना, मी काय सांगू तुम्हाला, मला बोलता पण येत नाही. पण आता आपल्याला भीमाशंकर जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर लांब आहे, आणि इथं एक गाव आहे छोटंसं, तर छोट्या गावाचा एक नाश्ता करायला थांबलो होतो. आता तब्बल आता आम्ही किती 4-5 तास प्रवास करून पोहोचलेलो आहे, अखंड प्रवास करून पोहोचलेलो आहे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे. सकाळी 5ला निघालो होतो. तसं ठरवलं होतं की 5:30चे काय अभिषेक असतो त्याला जायचं. अभिषेक नाही भेटला, ठीक आहे, आरती जाऊ म्हटलं, आरती पण नाही भेटली, ठीक आहे. असं कसं करून पोहोचलो अखंड प्रयत्न करून. थोडंसं रस्ता चुकला म्हणजे दुसऱ्या रस्ता तर खूप खराब होत होतं, पण आलो. आता आपण दर्शन घ्यायला मध्ये जाणार आहोत, आणि आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी. इकडं 2 व्हीलर खूप सारे आहे, पण तिकडं मागं 4 व्हीलरची खूप मोठी गर्दी जमलेली आहे. आणि चला आता दर्शनाला जाऊ. दर्शनाला भरपूर वेळ लागला बसला आपल्याला. तर मित्रांनो, ही रूममध्ये प्रवेश आहे. आता इथं मोठं प्रवेशद्वार बनवायचं चालू आहे. काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी इकडं काम वगैरे चालू आहे. चला मध्ये जाऊया. आता तिकडे गाड्या लावली, आणि इकडे पार्किंगला 2 व्हीलरला हेल्मेट वगैरे ठेवायला, चप्पल ठेवायला पण इकडं सुविधा आहे. पेड सुविधा आहे. पेड आहे मध्ये जाऊ ना, मध्ये लोक चप्पल बंद होत आहे, असेल पुढं काढायला. तुम्ही चप्पलाची व्यवस्था मध्ये पण आहे आणि बाहेर पण व्यवस्था आहे. तब्बल मी जेव्हा म्हणजे मी 4थीला होतो ना, त्यावेळेस मी भीमाशंकरला आलो होतो. तर 4थी नंतर आता माझं शाळा झाली, कॉलेज झाली, डिग्री पण झाली, आणि पुढे जॉबला पण लागलो. तर किती वर्षानंतर मी आता भीमाशंकरचा योग आलेला आहे. ते म्हणतात ना की योग आल्याशिवाय कोणत्याच गोष्टी होत नाही. आज योग आला 10-15 वर्षानंतर. इथनं अशी लाईन लागलेली असते मंदिरात जाण्यासाठी. लाईन लय मोठी लागली रे. आपल्याला 5 वाजता यायचं होतं, म्हणून म्हटलं तर 5 वाजता येऊ आपण. आता आपण काम करूया, एक्सटेंड आपण प्लॅन चेंज करूया. आपण मुखदर्शन घेऊन डायरेक्ट पुढच्या प्रवासाला चालू करू. ठीक आहे, घेऊ दर्शन, बघू खाली एकदा जाऊन बघू काय माहोल आहे. नसेल तर मग लय म्हणजे जास्त गर्दी नसेल तर मग नाहीच लागू. शेवटी एवढ्या लांब आलो म्हटलं. ज्योतिर्लिंग आहे ते भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगांचा वेगवेगळा इतिहास आहे. आणि आता तुम्ही जेवढी सगळी गर्दी बघतायत ना, तर ही गर्दी नुसती पूर्ण महाराष्ट्रातलीच नाही, तर पूर्ण भारतातून इथं लोक. आपण जे चालत येत होतो, तर असं खाली इकडं मंदिराच्या गाभाऱ्यात जायला, प्रवेश इकडे गाभाऱ्यात जायला. तर वरती जे दिसतंय ते पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे. ते हेमाडपंथी. आता या पूर्ण मंदिराचा जो इतिहास आहे तो तुम्हाला मी थोड्या वेळात पुढं सांगतोच. पण तुम्ही मंदिर बघू शकता. मंदिरावर कसं आहे, बारीक नक्षी काम केलेलं आहे तिथं वरती, आणि मंदिराचा मधला गाभारा पण मस्त आहे. तर हे जे मंदिराचा वरचा कळस ना, याचा जीर्णोद्धार आहे ना, नाना फडणवीस होते त्यांनी केलेला होता. मंदिराचं भरपूर मोठं आहे, आणि मंदिराचा आसपासचा परिसर पण मोठा आहे. तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो, जर पुढं काय दिसतं का. आता नेमकी आपल्याला उशीर पण झाला यायला, आणि आपल्याला पुढं पण जायचं, आपल्याला त्यामध्ये जाता येणार नाही. मंदिराचा मागचा भाग आहे. इथं हनुमानचं एक छोटी मूर्ती कोरलेली आहे. मध्ये आपण आलेलो आहे. मंदिर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, पूर्ण हे हेमाडपंथी मंदिर आहे. तिथपर्यंत हे पूर्ण जवळजवळ 1200 ते 1400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे बरं का निलंगा. पूर्ण 1200 ते 1400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. काय बोलतो? हो. तर हे पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे. तुम्हाला तिला दिसत असेल
की याच्यावर बारीक बारीक असे नक्षी काम वगैरे पण केलेले आहे. आणि याचा जो आतमधला जो गाभारा आहे त्याच्यावर पण सुंदर आहे ना असे नक्षी काम वगैरे केलेले आहे त्यांनी. तर तिकडे पुढे एक सभा मंडप आहे. सभा मंडपामध्ये ना एक मोठी घंटा आहे, जवळजवळ तिचं वजन 5 मन एवढं असं, एवढी अशी मोठी घंटा आहे. वरती तुम्ही जो कळस दिसतोय तुम्हाला तो जो कळस दिसतोय ना, तो कळस आता जीर्णोद्धार केला होता नाना फडणवीस यांनी. त्याच्यानंतर जे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते, त्याच्यानंतर शाहू महाराज होते, ते दर्शनालय असं इथं उल्लेख पण केलेला आहे. आणि अजून दुसरी गोष्ट सांगायची जर झाली तर याचं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकतात. जे आपलं केदारनाथला कसं स्ट्रक्चर आहे तसंच मागचं याचं स्ट्रक्चर वगैरे दिसून येतं. पुढचा सभा मंडप पण दिसून येतो. मंदिरामध्ये तुम्हाला तिकडं हवन वगैरे कुंड दिसून येतात. तिकडे हवन वगैरे पण चालू बघा. आणि मंदिराची जर म्हणजे पूजाची वगैरे गोष्ट सांगायची झाली तर सकाळी 4:30 वाजता मंदिराचा दरवाजा उघडला जातो. त्यानंतर आरती, काकड आरती होते. त्यानंतर त्यांचा शिवा अभिषेक असतो. त्यानंतर परत आरती वगैरे होते. अशा दिवसात 3 ते 4 वेळेस आरती वगैरे होत असतात तिथं. आणि रोज गर्दी वगैरे खूप असते. आणि आज तरी ठीक आहे, आज पण भरपूर गर्दी आहे. पण जर तुम्ही सोमवारी म्हणजे उद्या जर आला ना तर उद्या अजून जास्त गर्दी असते. आणि उद्या इथले स्थानिक लोक पण भरपूर येतात, कारण सोमवार हा महादेवाचा वारा समजला जातो. तर त्याच्यानंतर मित्रांनो हे जे पूर्ण मंदिर आहे, हे मंदिर हे पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे. तुम्हाला मी बोललो की जसं की 1200 ते 1400 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. याच्यामध्ये एक मोठी घंटा आहे. त्या घंटेचं वजन जवळजवळ 5 मन आहे. 5 मनचं आता मी हे नाही सांगू शकतो, 5 मन त्याचे वजन आहे. आणि त्या घंटेवर एक इंग्लिशमध्ये तारीख लिहिलेली 1659 अशी 1759 अशी काही समथिंग तारीख आहे. तर असं सांगतात की हे जे चिमाजी आप्पा होते ते त्यांच्या काळातली ती घंटा बसवली गेलेली आहे. आणि वरचा जो कळस दिसतो तुम्हाला, आणि त्यासोबतच अजून काही मंदिरात जीर्णोद्धार सुद्धा नाना फडणवीस जे होते त्यांनी केलेला आहे. आणि जर सांगायचं झालं भीमाशंकर मंदिराविषयी, जे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते आणि शाहू महाराज होते, तर ते सुद्धा या मंदिरात दर्शनाला वगैरे येत असतात. तर आता आपण पाठीमाग बघू शकतो की भारतातलं जे 12 ज्योतिर्लिंग आहे, त्या ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री क्षेत्र भीमाशंकर येते. आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा जरी त्या सांगायचं झाला तर हे जे मंदिर आहे हे जवळजवळ 1200 ते 1400 वर्षापूर्वी जुनं मंदिर आहे. आणि ह्या इथल्या म्हणजे ह्या इथल्या जी जागा आहे, याचा इतिहास असा आहे की जो रामायणामध्ये म्हणजे रावणाचा जो भाऊ होता कुंभकर्ण, तर कुंभकर्णाचा जो मुलगा होता तर त्याचं नाव भीमा होतं. तर जेव्हा भीमाला समजलं की त्याच्या वडिलांचा वध देवतांनी केलेला आहे, तर त्याने देवतांची बदला घेण्यासाठी एका राजाला, जो राजा महादेवाची पूजा करत असायचा, तर त्या राजाला त्याने कैद केलं आणि त्याला सांगितलं की तू पण माझी पूजा कर, तू पण मला मान. पण त्याने त्या राजाने तसं केलं नाही, त्यांनी महादेवाची पूजा चालू ठेवली. तर त्यानंतर त्यांनी त्या राजाला म्हणजे त्या भीमानी त्या राजाला म्हणजे त्रास दिला आणि मारलं गेलं. तर ते बघून महादेवानी पृथ्वीवर अवतरले आणि महादेव आणि भीमामध्ये युद्ध चाललेलं. तर या युद्धामध्ये जो भीम आहे कुंभकर्णाचा मुलगा, तर त्याचा मृत्यू झाला. आणि त्याचा जो मृत्यू झाला तो याच ठिकाणी झाला. तर त्यामुळे ह्या जागेला भीमाशंकर नाव पडलं. आणि देवांची म्हणजे देवांच्या विनंतीनुसार महादेवानी पण इथं स्वतःचे एक लिंग स्थापित केलं, तर त्याला या पूर्ण जागेला भीमाशंकर असं म्हटलं जातं. जे वयस्कर माणसं असतात ना, त्यांच्यासाठी अशी इथं डोलीची पण व्यवस्था असते. खालनं तुम्हाला जवळजवळ 1-1.5 किलोमीटरवरनं ते डोली वगैरे घेऊन येतात मंदिरापर्यंत. सेम म्हणजे जे केदारनाथला जसं करतात ना, सेम प्रोसेस इथं पण आहे. बाहेर घोड्याची वगैरे व्यवस्था तर नाही दिसली, पण डोलीची वगैरे व्यवस्था दिसली इथं. आखाडा आहे म्हणजे भक्त निवास आहे जुना. इथं जे भक्त जे लांबून येतात पायी चालत वगैरे किंवा लांब प्रवास करतात, तर त्यांच्यासाठी इथं थांबण्याची वगैरे व्यवस्था पण केलेली आहे. इथं प्रभू श्रीराम यांचं मंदिर आहे. आपण आता तिकडं जे गुप्त भीमाशंकर तिकडं दर्शनाला चाललेलं आहे. येताना हे मंदिर पण तुम्हाला दाखवतो मी. इकडं पूर्ण मंदिराचा परिसर आहे आणि इकडं जे खाली आहे ते गुप्त भीमाशंकर. आता गुप्त भीमाशंकर जर सांगायचं झालं तर जे मंदिर इथं आपली भीमा नदी उगम पावते, तीच तिकडं पुढं जाऊन जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर ती म्हणजे लुप्त होते आणि पुढं जाऊन ती जंगलात परत म्हणजे उगम पावते. तर त्यामुळे तिथं जे पावते ना त्याला गुप्त भीमाशंकर असं म्हटलेलं आहे. तर चला आता आपण आपल्याला इकडचंच नाही दर्शन भेटलं, पण तिकडचं दर्शन घ्यायला जाऊया. पाय वाट आहेत ना आणि पूर्ण खाली जंगलातून वाट आहे 1-1.5 किलोमीटर. आपल्याला पुढं पेशवेकुंड दिसतंय, वैकुंठ धाम. पेशवेकुंड म्हणजे त्या काळात पेशव्यांनी वगैरे इथं सुविधा केली होती, म्हणजे जे भक्त वगैरे याचे लांबण्याच्यासाठी आंघोळी वगैरेसाठी सुविधा केलेली आहे, म्हणून त्याला पेशवेकुंड म्हणतात. आणि आता बऱ्यापैकी आम्ही रस्त्याने आलो ना, तर बऱ्यापैकी रस्त्याचं काम वगैरे चालू आहे. आणि म्हणजे जवळजवळ 30% रस्त्याचं काम केलं आहे, अजून 70% रस्त्याचं काम. काम वगैरे एकदम म्हणजे चांगलं आहे, प्रसन्न वाटतं, शांत वाटतं, मनाला सुखाचा अनुभव होतो. फक्त एकच खंत याची वाटली की येताना जो रस्ता आहे ना, तो रस्ता जरा खूप खडबड होता. खडबड म्हणजे खूपच बेकार होता. 100 मीटर चांगला झाला
की परत 200 मीटर खराब व्हायचा तो. आपण गुप्त भीमाशंकरच्या रस्त्याकडे निघालेलो आहे. जवळजवळ आपण एक अर्धा किलोमीटर आलो असेल. अर्धा किलोमीटर आलेलो आहे. जाता इथं आपल्याला म्हणजे पाणी ताक यासाठी बसलेला असतात दुकानदार गावकरी. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर हे जे पूर्ण भीमाशंकर मंदिर आहे हे भीमाशंकर अभयारण्यात आहे. म्हणजे हे एक पूर्ण सरकार वर्जित क्षेत्र आहे. इथं मुख्यतः आपण भीमाशंकरचं अजून एक खासियत आपण लहानपणी ऐकली पण असेल आणि शाळेत पण शिकले असेल की इथं शेकरू नावाची खार आहे. उडती खार म्हणते त्याला. ती इथं आढळते. आणि शेकरू म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी पण शेकरू आहे. तर आता शेकरूचं तर काय दर्शन झालं नाही. जेव्हा आम्ही शेवटच्या वेळी म्हणजे जेव्हा मी 4थीला आलो तेव्हा शेकरू बघायला भेटली होती. ती मंदिराच्या परिसरात बघायला भेटली होती. शेकरू ही आधी गोव्यामध्ये आंबा घाट वगैरे झाला, गोव्यात झाला. त्यानंतर माहुली वगैरे त्या तिकडच्या भागात पण आढळते. आधी गोव्याला खूप होत्या पण आता तिकडे बऱ्यापैकी जंगल कापल्यामुळे तिथं आता शेकरू बऱ्यापैकी नष्ट होत आल्या. त्यामुळे भीमाशंकरमध्ये बऱ्यापैकी आढळतात. त्यामुळे त्याला ते सरकारमान्य फॉरेस्ट करून केलेलं आहे त्याला. तर जे भीमाशंकरच्या इथं एक कोकण कडा म्हणून एक मोठा एक कडा आहे. कोकण कडा जवळजवळ 1100 मीटर उंच असा कोकण कडा आहे. जेव्हा पूर्ण वातावरण स्वच्छ असतं, क्लिअर असतं ना, तर असं सांगतात की तिथं म्हणजे बऱ्यापैकी कोकणाचा भाग वगैरे दिसतो. आणि जास्त जर वातावरण क्लिअर असेल तर तिथं अरबी समुद्राचं पण तिथं दर्शन होतं सांगतात. आता आपण एक नवीन सिरीज चालू करतोय ज्योतिर्लिंगांची. महाराष्ट्रातील जे ज्योतिर्लिंग आहे 5 तर त्यांची पूर्ण सिरीज चालू करतोय. आता पहिलाच आपण ज्योतिर्लिंग भीमाशंकरतून सुरुवात केलेली. नक्कीच तुम्हाला ही सिरीज खूप आवडेल. त्यासोबतच आपण याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तिथली माहिती देण्याचा प्रयत्न करू. त्यासोबतच आम्ही मित्र कसं एन्जॉय करतो ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आता आपण जवळजवळ 1.25 किलोमीटर चालून आलो. आणि हे बघा इथं असं हे लावलेलं आहे, एक लाल इशारा लावलेला आहे. जे आपलं गुप्त भीमाशंकर आहे ते इकडे जातं म्हणजे उजव्या हाताला. ओके, जसं काकूने सांगितलं आपल्याला भीमाशंकर आणि भोरगिरी म्हणजे भोरगिरी गाव इथलं एक, तर तो ट्रेकिंगचा रस्ता आहे. हा म्हणजे तिथं काय असं किती किलोमीटर आहे? 6 किलोमीटर. रस्ता असाच चांगला आहे का? बरं. हे नव्हतं माहिती आम्हाला. नाही बोरगड किल्ला का इथं जवळ येतो बोरगड? डायरेक्ट गाडी वगैरे जाते का? हां ठीक आहे चालतंय. आपल्याला आत्ताच काकूंनी सांगितलं की खाली एक वाट जी खाली जाते इकडं ती भोरगिरी म्हणून गाव आहे. आणि तिथं एक भोरगड नावाचा किल्ला पण आहे. तिथं पांडव लेण्या वगैरे पण तिथं. आणि ही जी आपण चालू आता ही वाट जाते इकडं गुप्त भीमाशंकरला. तसं त्यांनी तिथं एक लाल कापड टाकलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की तिथं थांबा, ह्याच्या पुढे जाऊ नका, ही वाट आहे. आपण तिथनं उजव्या हाताला वळलो आणि डायरेक्ट इकडं पुढं आलो. तिथनं पूर्ण खाली उतरायचं आहे. तर आता ठीक आहे, आता पाऊस तर कमी झालेला आहे तरी पण रस्ता हाय रिस्कीच आहे. त्यामुळे जरा चालताना काळजी वगैरे घेत जा. इकडं पूर्ण खूप हा स्लोप खूप उंच आहे. आता आपल्याला इथे दिसत नाही पण हा खूप उंच स्लोप आहे असा तिकडे. खाली बघा नदी म्हणजे मोठा ओढा आहे तो. बघू गुप्त भीमाशंकरला मी पण याच्या आधी कधी नाही आलेलो. पावसात एवढा क्लास व्ह्यू असणार आहे 100%. एवढा क्लास तुम्हाला समोरचं दाखवतो. जी खाली एक दरी टाईप दिसतंय ना, हेच तर सह्याद्रीचं वैशिष्ट्य आहे. सह्याद्रीमध्ये तुम्हाला पावली आश्चर्यजनक गोष्टी बघायला मिळतील. पावसाळ्यामध्ये खूप रिस्क असणार आहे 100%. करला आल्यानंतर तुम्हाला दर्शन पण होईल. आणि इथं एक छोटासा एक वॉटरफॉल वगैरे म्हणून पण आहे. मंदिर कुठं आहे? तर तिथं खाली मंदिर आहे गुप्त भीमाशंकरचं सगळं तिथं. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट जर सांगायची झाली, माणूस एवढा भोळा माणूस आहे ना की कुठं पण जातो आणि कचरा करून टाकतो. बघा किती म्हणजे निर्लज्जदायक गोष्ट आहे. बघा इथं तसे दारूचे वगैरे बाटल्या वगैरे पडलेलं आहे. त्यामुळे जे निसर्गात जे कोप होत आहेत ना ते बरोबर होत आहेत. तुम्ही जर निसर्गाला जपलं नाही तर निसर्ग तुम्हाला जपणार नाही. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे गुप्त भीमाशंकर. जवळ 2 किलोमीटरचं ट्रेक तर नाही वाटलं, 1.5 किलोमीटर असेल साधारणतः इथले. अभी एक 40 छोटीशी पिंड आहे. खाली छोटीशी पिंड आहे आणि पिंडी म्हणून आहे. पूर्ण एक बारीक धार आहे ना परत उगम पावलं.
बहुत एक हीच भीमा नदी असं आहे, कारण मध्ये 1-1.5 किलोमीटर पूर्ण ती लुप्त होऊन जाते. ती पुढं जाऊन खूप मोठं भीमा नदी. तर मित्रांनो आता इथं जे आपल्या समोर दिसतंय ते जे आहे ते गुप्त भीमाशंकर आहे. तिथं तुम्ही एक बघू शकता, कसे छोटे पद्धती पिंड आहे तिथं. म्हणतं दिदी नमकीमध्ये आली. हां तिथं बघू शकता की तिथं एक छोटीशी ना पिंड आहे बघा तिथं. त्याच्या अजून हात ठेवला ना तिथं पिंड म्हणजे पिंडीचा आकाराचं केलेलं आहे. इथं मित्रांनो भीमाशंकरचं जे मंदिर आहे इथं श्रीरामाचं मंदिर आहे तिथं एक आयुर्वेदिक जडीबुटीवाले काका आहे. त्यांच्याकडे ना सगळे म्हणजे सगळ्या प्रकारे समजा आजार वगैरे असू द्या किंवा काय समजा काय तुम्हाला काय उपचार सगळे आयुर्वेदिक उपचार इथे भेटतात आणि खात्रीशीर आहे. कारण आम्ही पण आधी ना इथे येऊन गेलो ना तर आमच्या मित्राला 100% रिझल्ट मिळालेला आहे. आता याने पण घेतलं, याने पण खरेदी केली. तू कसली खरेदी केली? वजन वाढाय बॉडी करायची आता. आम्ही बॉडी कमी करायला घेतली. यांनी बॉडी वाढवायच्यासाठी आणि बॉडी कमी करण्यासाठी घेतली. तर मित्रांनो आता आपण पूर्णपणे भीमाशंकरचं म्हणजे भीमाशंकर पूर्ण फिरलो, पूर्ण दर्शन घेतलं. जास्त गर्दी पण होती आणि पुढं आपल्याला जायचं पण होतं, त्यामुळं आपण म्हणजे डायरेक्ट मंदिरात जाऊन काय दर्शन नाही घेतलं. खरं तर चुकी आपलीच आहे, आपण सकाळी उशीर झाला. पण ठीक आहे, बाहेरून दर्शन घेतलं, छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि त्यानंतर तिकडे पुढं जे गुप्त भीमाशंकर तिथं झालं, तिथं दर्शन छान झालं, छान होतं. आणि अजून एक मित्रांनो, जर भीमाशंकरला यायचा प्लॅन जर करत असाल तर शक्यतो सकाळी कमीत कमी 6ला तुम्ही मंदिरात पाहिजे, तेव्हा कुठेतरी जाऊन तुमचं दर्शन व्यवस्थित होतं. सकाळी 6ला जर आले तर व्यवस्थित तुमचं दर्शन होईल. आणि हां, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघून कमेंट, लाईक, सबस्क्राईब करून टाका. तर अशा प्रकारे आपलं एक छोट्या पद्धतीने भीमाशंकर दर्शन झालेलं आहे ज्योतिर्लिंगाचं. आपल्या सिरीजची पहिलं ज्योतिर्लिंग पूर्ण झालेलं आहे, जे आपण सिरीज चालू केलेली आजपासून भीमाशंकर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाची. तर आज पहिलं आपलं पूर्ण झालेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ वगैरे बघा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय भोले.